आता आपण विभाग आयुक्त कार्यालयावर आंदोलन केलेलं आहे, काय मागणी होती आणि काय आश्वासन तुम्हाला मिळालं? आमची मागणी, आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अनेक दिवसापासून हा लढा उभा केलेला आहे आणि आमच्या मागण्या या शासनाकडून मान्य करण्यासाठी त्यांनी अनेक उपोषणं, अनेक आंदोलनं केले। आम्ही सिल्लोड येथून सिल्लोड तालुक्यातील उपळी सजेवर कुंभी जातीचे 9394चे रजिस्टर आढळून आले। त्या रजिस्टरमध्ये 10 गावाच्या नोंदी सापडलेल्या आहेत। गावाचे नावं उपळी, मांडगाव, लोणवाडी, खातखेडा, सिसारखेडा, धोंडखेडा, धानोरा असे अनेक गावाच्या त्या ठिकाणी नोंदी आढळून आलेल्या आहे। आम्ही आज सकाळी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण या 10-15 गावातील ग्रामस्थ मराठा बांधव विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अर्धनग्न एक दिवसीय लक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि ते जे आमच्याकडे जे रेकॉर्डच्या प्रत सापडल्या ते रेकॉर्ड कमिशनर ऑफिसमध्ये जमा करून दिलं आणि त्यांना 2 दिवसाचा आम्ही या ठिकाणी कालावधी दिला। जर आमच्या मागण्या 2 दिवसात मान्य न झाल्यास आम्ही सर्व गावकरी, सर्व बांधव याच ठिकाणी या आवारामध्ये 2 ते 3 दिवसात पुन्हा 100% आमरण उपोषणाला बसणार आहेत। आम्हाला मुद्दामहून या प्रशासनाकडून हे टाळाटाळी करत आहेत। अशा किती नोंदी सापडल्या की त्याच्यावर त्यांनी किमान 15 गावातील नोंदी, तुम्ही विचार करा 15 गावात किती लोकसंख्या असेल आणि त्यामध्ये किती मराठा लेकराबाळाचा किती मोठा प्रमाणात या ठिकाणी फायदा होऊ शकतो। या नोंदी किंवा नोंदी सापडल्यानंतरही प्रमाणपत्र देऊ नये नाही, नोंदी त्या सजीवर सापडल्या, त्या नोंदी रीतसर रेकॉर्डप्रमाणे तहसील कार्यालय सिल्लोड या ठिकाणी जमा करण्यात आल्या व सिल्लोड तहसील कार्यालय यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचं जे रेकॉर्ड आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवलं। आम्ही या अगोदर त्यांना उपोषणाचे निवेदन दिले। मी स्वतः 3 दिवस स्वतःचे सरण रचून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं। त्यांनी वेळोवेळी आम्हाला समज देऊन, पत्र देऊन आम्ही करतो, आज करू, उद्या करू असं करत ह्या गोष्टीला किमान 8 ते 10 महिने या ठिकाणी निघून गेलेले आहेत। 10 महिने वेळ लागण्याचं कारण काय? इतर जिल्हाभरात या ठिकाणी प्रशासनाचे मुद्दामहून मराठा समाजाला टाळाटाळी करण्याचा प्रयत्न चालू आहे। राजकीय दबाव वगैरे असं काही वाटतं? असू शकतं। इथं काय आश्वासन काय मिळालं तुम्हाला? आश्वासन आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही 2-3 दिवसामध्ये रेकॉर्ड चेक करतो, संबंधित कार्यालयाकडून काय जे असेल त्यांना माहिती मागून त्यांना बोलावून सविस्तर समजून तुम्हाला 2 दिवसात कळवतो। राधाकृष्ण माधवराव पाटील काकडे, मुक्काम पोस्ट धानोरा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।